आज मी आपल्या समोर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभा आहे। ज्ञान नाही विद्या नाही, ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही त्यास मानव म्हणावे का, असा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधकारात खिंपत पडलेल्या दीनदलितांना मार्ग दाखवणारी खरी विद्येची देवता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे नेवासे पाटलांच्या कुळात झाला। मित्रांनो, सावित्रीबाई अवघ्या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। त्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे महापाप मानले जाई। स्त्रीचं जीवन चूल आणि मूल येथपर्यंत संपत असे। अशा कठोर परिस्थितीतूनही ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले। या देशाचे सर्व नागरिक विद्येने केले आहे हे कडू सत्य महात्मा फुले यांनी ओळखून सन 1848 मध्ये पुणे येथे भिडेच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली। मित्रांनो, सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्या शेण चिखल व दगड फेकत असे, तरी त्यांनी आपले कार्य खंबीरपणे सुरू ठेवले। त्यांनी स्त्रियांना साक्षरवाद, किफायतवाद असा संदेश दिला, तसेच समानतेची शिकवण सुद्धा दिली। हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेने अतिशुद्ध ठरवून गाव कुसाबाहेर राहण्यास भाग पाडलेल्या अस्पृश्य समाजाला 1868 मध्ये सावित्रीबाईंनी व ज्योतिबांनी आपल्या घरचा पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करून दिला। या देशाचे सर्व नागरिक विद्येने केले आहे हे कडू सत्य महात्मा फुले यांनी ओळखले। हे कडू सत्य महात्मा फुले यांनी ओळखले। अंधश्रद्धेने देशाची प्रगती झाली नाही, माणूस माणसापासून दूर गेला आहे, म्हणून ते आपल्या साहित्यातून म्हणतात, धोडे मुले देती नवसा पावती, धोडे मुले देती नवसा पावती, लग्न का करीती नारी नर, सावित्री वंदते, करून विचार जीवन साकार करून घ्या। मित्रांनो, अखेर 10 मार्च 1831 रोजी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला। अशा तेजस्विनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम। शेवटी म्हणावे असे वाटते स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री। जय ज्योती, जय क्रांती।